भक्तिसार अध्याय 40वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंढरीनाथा, पुंडलिक वरदा रुक्मिणी कांता, दीनबंधो नाथनाथा। पुढे ग्रंथा बोलवी मागिले अध्यायी रसाळ वचन, तुवा बोलविले कृपे करून। स्वर्गी चरपटी नाथे जाऊन, इंद्राचा गर्व हरिलासे। हरिहरांची जिंकुनी कोटी, पुढे लोभाची केली भेटी। गमन कळा नारद होटी, प्राप्त झाली महाराजा। उपरी मणिकर्णिकेचे करुणी स्नान, पुढे पातले पाताळ भुवन। घेऊनी बाळीचा गौरवमान, वामना ते भेटला। भोगावतीची करुणी अंघोळी, पुनः पातला भूमंडळी। यावरी कथा पुढे कल्लोळी, नवरसाथे वाडिंका। असो आता रमारमन, ग्रंथाक्षरी वैसला येऊन। तरी पुढे श्रोती सावधान, कथा रस घ्यावा की। इंद्र चरपटीने जिंकिला, वैभवे मशका तुल्य गेला। तरी तो विस्मयवान खोचला, खडतरपणी हृदयांत। मग जाऊ गुरु वाचस्पती, परमज्ञाता सर्वमूर्ती। सहस्रनयन थया प्रती, घेऊन या बैसलासे। देवमंडळांत सहस्रनयन, घेऊनी बैसलासे कनकासन। जैसा नक्षत्री रोहिणी रमन, अति तेजे मिरवला। ऐशारिती पाकशासन, बैसलासे उनी सभास्थान। मग बृहस्पतीसी विस्मय रत्न, चरपट प्रताप सांगतसे। अहा वैदाकुटे सान स्वरूप, परिहरका समान थोर प्रताप। हरिहरादी करुणी लोप, स्थापुने गेला आपुलेची। तरी वाताकर्षण विद्या सबळ, देवदानव झाले निर्बळ। नाथपंथी हे महाबळ, आतळले कैसे कळेना। तरी याते करुणी उपाय, साध्य करावी इतकी ठेव। या कर्मासी कोण लागव, स्वीकारावे महाराजा। किमतयाच्या गृहाप्रती जाऊन, दास्य करावे मनोधर्मे। तो शौनी सर्व कर्म, मही मरी विरवावे। असो या परी यत्न करून, भेट घ्यावी त्या गवसून। परी ते जोगी तीव्रपणे, वर्तताती सर्वदा। तरी उगलीच घेऊन सदृढ वेट, अर्थ बदावा तयासी निकट। परी काय जड अमुची अलोट, कार्यार्थी भीड कोणती। तरी बिडेचे उपजेपन, उजेड पडेल दासत्वे करून। तया मागे रानो रान, अपार मही हिंडावी। तरी हिंडल्याने कोणे काळी, उदय पावेल कृपा नवाळी। अमरपुरीची देवमंडळी, तेजोयुक्त होईल। म्हणाल ऐसे कासयान, हा विपर्यास येईल घडोन। तरी मही होता पुण्यवान, आसन माझे घेतसे। तरी मी ते सावधान, करुणी रक्षितो आपुले आसन। तस्मात अमरावती सोडून, जाणे नाही मज लागी। ऐसे बोलता अमरपती, बोलता झाला वाचस्पती। म्हणे महाराजा नाथा प्रती, येथे आणावे महायज्ञे। तरी तो यज्ञ म्हणशील कैसा, यज्ञ करावा सोमवासा। त्या निमित्ते नाथराजसा, घेऊन यावे स्वर्गासी। मग तो येथे आल्या पाठी, दावनी भक्तीची अपार कोटी। मोह उपजवनी नाथांपोटी, कार्य साधुनी घेईजे। ऐसे बोलता तपोद्विज, परमतोषरा अमरराज। उपरी म्हणे महाराज, कोणा पाठव पाचाराया। यावरी बोले कचतात, हे महाराज अमरनाथ। मच्छिंद्र पिता अष्टवसुंत, उपरी चरणामे मिरवतसे। उपरी चरणाता मही तळवटी, मच्छिंद्राची घेईल भेटी। सांगून त्या ते कार्य शेवटी, मग मच्छिंद्रा आम्हा बोधिल। तरी त्या ते पाचारून, कार्ययज्ञाचा वधुनी काम। विमान यानी रूढ करून, पाठवावा महाराजा। या परी मच्छिंद्रनाथ, आला असता अमरपुरीत। गौरवनी तुवा त्या ते, तुष्ट चित्ती मिरवावा। तरी शक्ती तव सरिता लोट, मच्छिंद्र उदधी पोट। संगमितां पात्र अलोट, प्रेम तोय भरले असे। तरी सुमुखाचे पडता जळ, कार्यशुक्तिका मुक्ता फळ। तुते ओपिल तपोबळ, नवनाथ अनोनिया। मग तो मुक्त अविंदा विधी, लावी भक्तीच्या शस्त्रास्त्र संधी।
मग ते रत्न कर्णविधी स्वीकारिंका महाराजा. ऐसे ऐकुनी गुरुवचन परमतोषला सहस्रनयन. मग रती माथली पाठवून उपरीचरा पाचारी. उपरीचर येता वदे त्याते म्हणे महाराजा कामना मनात. उदेली करू सोममखाते पूर्ण करी आतांतू. तरी विमानी आणि करुणी आरोहण जाऊन या पाही मच्छिंद्रनंदन. उपरी त्याते सवे घेऊन जावे नवनाथ मेळी. मग त्या भावार्थित मेळवणे आणि अमरपुरीत सोममखाचे सकळ कृत्य तया हस्ते संपादू. अवश्य मने वसुनाथ तत्काळ विमानी आणि बैसत. बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ लक्ष्मी पातला. तो गोरक्ष धर्मनाथ चौरंगिका निभा गोपीचंद राजसुत. बद्रिकाश्रमी जालंधर अडवंगीनाथ तीर्थस्नाने खेमेळ झाला असे. ऐशा समुदायात मच्छिंद्रनाथे अवचडपणी देखिला तात. मग उठोनी मौरी चरणाते समर्पित महाराजा. मग नाथ वसू भेटून बैसला सकळा मध्ये वेष्टून. म्लानवाणी कार्यरत्न अमरांचे सांगतसे. म्हणे महाराज शक्रापोटी अर्ध उदेला मखकोटी. तरी आपण नवही जेठी साह्य व्हावे कार्यार्था. बहुतांबरी करुणी भाषण सर्वांचे तुष्ट केले मन. प्रेमचंद्रा ते बोधून अवश्यपणी वदविले. मग जालिंदर कानिफा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडवंगी. गोपीचंदरायादी अन्य दोघी आरूढ झाले विमानी. गौड बंगाली हेला पट्टण प्रविष्ट झाले तै विमान. राव गोपीचंद मातेची भेटून समागमे घेतली. उपरी विमानी आणि होऊन पहाते झाले वडवाल ग्राम तेथून. तेथे वटसिद्ध नागनाथ पाहून आरूढ केला विमानी. तेथुनी भरतरीचे करुणी काम विमान चालविती इच्छिल्या व्योमे. तो गौतमी तिरे नाथ उत्तम यदी भरतरी अवतरला असे. या परी तीर्थे करता महीपाठी महासिद्ध जो नाथ चिरपटी. अवंतीती होता ताम्रपर्णी गांठी सवे घेतला महाराजा. पुढे मानदेशी विटग्राम नामाने पहाते झाले विमानियाने. तेथे रेवेन सिद्ध बोधून आरूढ केला विमानी. असो नवनाथ परिवारासहित ते विमानियाने झाले स्थित. 84 सिद्धांत समवेत अमरपुरी पातले. विमाने येता ग्रामद्वारी सामोरा आला रुद्रारी. परम गौरवनी वाकुत्तरी चरणावरी लोटला. सकळांकरुणी नमना नमन नेत सदना सहस्रनयना. आपुल्या आसनी बैसवोन षोडशोपचारे पूजिले. नवनाथां पाहुनी सकळ अमर मनी संतोषिले अपार. तेज पाहुनिया गंभीर उभे ते ठाकले. मग हवन नृत्य मनकामना वदता झाला सकळ जना. म्हणे महाराजा कवने स्थाना सिद्ध अर्थ अर्थावा. मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ मनती सुरवरपाळा ऐकमात. सिंहल दीप्ती स्थान अद्भुत यज्ञ तेथे करावा. आटव्य कानन आहे तुमचे शीतळ छाया भरित जळाचे. तेथे नेऊन साहित्याचे पडणार नाही काहीच. उपरेचर वसू गंधर्व घेऊन पाहत झाले अटव्यवन. तेथे यज्ञ साहित्य आहुती करून यज्ञ आरंभ मांडिला. दंपत्य वैसुनी सहस्रनयन मंत्र प्रयोगी बृहस्पती आपण. यज्ञ आहुती नवही जन स्वाहा म्हणून कुंडी टाकती. परी गेलो तळेचे सीमेयांत अटव्यवन होते अद्भुत. यज्ञ होता मीननाथ मच्छिंद्राथे आठवला. मग पाचारुणी उपरिचरताथ मच्छिंद्र मनेजी वसु समर्थ. सिंहलदीपी मीननाथ कवन ग्रामी ठेविला. ये रुमने त्याच्या ग्राम सीमेत अटव्यवन हे विख्यात विराजित. तरी गेलो तळे सहित मीननाथ पाचारितो आतांची. मग उपरिचर वसु प्रत्यक्ष लावून मीननाथास किलोतळा रत्न. पाचारुणी एक क्षण भेटी गेली उभयतान. परम स्नेहाने शन एक काही
वाहवले मोह प्रवाही उपरी दारा सुततया ठाई मच्छिंद्राने ठेविले चौरंगी आणि अडवंगीनाथ मिरवीत बैसविले समुदायात यज्ञाहुती तयांचे हस्ते स्वीकारित महाराजा दहानाथ यज्ञाहुती प्रवाही झाले मच्छिंद्रजती पुत्र मोह धरुणी चित्ती अभ्यासाते बैसविला अभ्यास करता मीननाथ वाचस्पती शक्राशी बोलत म्हणे महाराज यज्ञार्थ तुम्ही बैसता सरेना तरी दंपत्यार्थ उपरिचर वसू बैसवनी पहावा अर्थ सुरसू ऐसे बोलता प्राज्ञविशेषू अमर बाळ समजला मग हातींचे सोडून यज्ञ कंकन वसू हाती केले स्थापन मग न्यून मने बहुतां प्रार्थून निज दृष्टी विलोकी सर्व पदार्थ अनवनी आपण अंगी जिजवी शची रमन उदक पात्र सांगता जान सिद्ध होय पुढारा खाद्य भोज्य षड्रस अन्न करे आणि तसे पात्री वाढून शेवटी शिनले तयांचे चरण निज हस्ती तुरी तसे ऐसी सेवा करिता संपन्न तुष्ट होतसे जतींच मन हृदय भावती यावरून प्राण सांडी करावी ये रिकडे मीननाथ सुतासी विद्या अभ्यासित तो समय जाणोनी सापेक्ष इंद्र मैर्वेशे नटलासे निकटतरु शाखे वरथी विद्या अभ्यासित गुप्तपंथी तो अकस्मात वातास्त्र जप्ती वाताकर्षण लादले दैवे सर्वत प्रहाटी सकळ लादली हातवटी उपरी वाताकर्षण विद्या पाठी वात प्रेरक अस्त्र लादले ऐसे विद्या होता सगन परमहरुषला सहस्रनयन परी एक संवत्सर होता यज्ञ अभ्यासित तमवरी असो हवन अर्पणाहुती मग पावनी पूर्ण समाप्ती मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती अग्रपूजे वैसला मग पूजा करुणी सांगोपांग उपरी दशमनाथे पूजिले अंग वस्त्रभूषणे चांग देवनिया गौरविले सकळां बैसवणी कनकासनी उभा राहिला जोडून पाणी सर्वांसेमध्ये म्लान वदनी नाथ वचन माझे परिसा माते घडला एक अन्याय परी आपण सहन करा समुदाय म्या मैर्वेश धरुणी माये अभ्यासिले विद्येते मी नजतीचा प्रताप गहन मज सापडले विद्यारत्न अरे आपला वर्त्या ते देऊन सनातपणे मिरवावे ऐसे बोलता अमरनाथ सर्वांशी समजले तस्करे कृत्य मग ते गोपुनी परमचित्तांत शापवचन बोलता ती मनती इंद्रा तू कृत्रिम आणिले ठगवा वया कारण तरी चोरुनी घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझ लागी ऐसे बोलता सकळ जती मग उपरीचर वसू वाचस्पती गौरवणी अपार युक्ती तुष्ट गेले चित्तांत मनती महाराजा शाप मोचन पुढे बोला काही वचन मग ते बोलती तया कारण तपचरावे इंद्राने 12 वर्ष तपचरिता विद्या फळेल तत्वता परेनाथवंती छळन होता पदरावरी पडेल ऐसे बोलूनी सकळ जती विमानारूढ झाले समस्ती खाली उतरुणी महीवरती नाना तीर्थे भ्रमताती ऐसे भ्रमण करता जती तीर्थे झाली अपरमिती या उपरी गिलोतळे ते मच्छिंद्र जती पुसून या चालिला मग ते गिलोतळेचे नमन अवर्ण्य आहे अनुष्ठान नेत्री प्रेम बिंदू आणून बोळविले नाथांशी सवे घेऊनी मीननाथ विमानियानी झाले समस्त खाली उतरून मृत्यू महित नाना तीर्थे पाहिली हेला पट्टणी मैनावती पोहोचवोनी तीर्थे हिंडती तेव्हा मीननाथे तीर्थक्षिती सिद्ध दीन निर्मिले तयांचे सांगितले पूर्वी नाम आता सांगा वया नाही काम असो सिद्ध कडकासह उत्तम तीर्थे करीत भ्रमताती ये रिकडे अमरनाथ लक्षणीया सह्याद्री पर्वत 12 वर्षे तपनिश्चित तीव्रपणे आचरला परिते आचरता तीव्रपणे मंत्र प्रयोगे सोडी पाणी तेने सरिता लोट लोटोनी भीमरती ते भेटली
ते मणिकर्णिकेचे जीवन आणिले होते कमंडलू भरून परी इंद्रस्ती प्रवाही होऊन इंद्रायणी पडिले ऐसे तप करून स्वस्थानासी इंद्र जाऊन उपरी नवनाथ करता तीर्थाटन बहुत दिवस लोटले शके 1710 पर्यंत प्रकट रूपे मिरवले नाथ मग येऊनी आपले स्थानांत गुप्त रूपे राहिले मठीत राहिला कनिफाजती उपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती जान फिरतो जालिंदर जती गर्भागिरी नांदतसे हे त्याहुनी खालता गैबी पीर तो गहिनीनाथ परमसुंदर वडवाळ ग्रामी समाधीपर नागनाथ असे की विटग्रामी मानव देशात ते राहिले रेवणनाथ चरपट चौरंगी अडभंगी तीर्थ गुप्त अध्यापी करताती बरतरी राहिला पाताळ भुवनी मीननाथ गेला स्वर्गा लागोनी गिरनार पर्वती गोरक्षमुनी दत्ताश्रमी राहिला गोपीचंदानी धर्मनाथ ते स्वसामर्थ्य गेले वैकुंठात विमान पाठवणी मैनावती ते घेऊन विष्णू गेलासे पुढे 84 सिद्धांपासून नाथपंथ मिरवला अति सामर्थ्याने येथून चरित्र झाले संपूर्ण सर्वनाथांचे महाराजा तरी आता सांगतो मुळापासून कथा वर्तली कवन प्रथमाध्यायी गणपती स्तवन सुंदरपणी मिरवले उपरी सांगुनी रेतक्षिती आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती तो बद्रिकाश्रमाप्रती तपा लागी बैसला या प्रसंगाचे श्रवण पठन नित्य करिता भावे करून तरी संबंध बाधा घरातून जाईल त्रासुनी महाराजा द्वितीय अध्यायी अत्रिनंदन विद्यार्णव केला अनुग्रह देऊन उपरी नागपत्री अश्वत्थी जाऊन सिद्धार्थकणा साधिली तो अध्याय करता नित्य पठन अपार धन लावेल संसारी जान विजय लक्ष्मी पाठी बैसून करील हरण दरिद्र तृतीय अध्याय मच्छिंद्रा मारुती युद्धा प्रवर्तले श्वेतक्षिती युद्ध करुणी उपरांती ऐक्यचित्त झाले असे याचे झालिया पठन शत्रु हतील क्षीण मुष्टी विद्या साधन तया होत सर्वदा मुष्टी बाधा झाली असतोन अपकार होईल येणे मूर्तिमंत मारुती करुणी रक्षण राहे तया घरी सर्वदा चतुर्थाध्यायी बदली कथा अष्टभैरव चामुंडा समजता रणी जिंकुनी वसुसुता ज्वालामुखी भेटली तो अध्याय नित्य पठन करता चुकेल कपटाची बंधन वेता शत्रु पराभवनी सर्वदा निरंतर शांती मिरवेल पांचवे अध्यायीचे कथन बुधे घेतली प्रसन्न करून अष्टपदी जिंकून विजयी झाला मच्छिंद्र ती कथा नित्य करता पठन भूत संचार नोहे त्या घरा कारण आले असता जाती सोडून परमत्रासे करून या सहाव्या अध्यायात शिवस्त्रकालिका मच्छिंद्रनाथ युद्ध करुणी प्रसन्न चित्त वैश्य झाले अस्त्रेती तो अध्याय नित्य करिता पठन शत्रु लागी पडेल मोहन निष्कपट तो करुणी मन किंकर होईल द्वारींचा सातव्या अध्यायी अपूर्व कथा जिंकुनी वीरभद्र केली ऐक्यता उपरी स्वर्गापासाव मच्छिंद्रनाथा इच्छे समान झालीसे ती कथा नित्य गाता ऐकता लिप्त नोहे 84 ची व्यथा झाली असेल मिटेल सर्वथा चिंता व्यथा हरतील जकीन वयापासूनी त्वरित मुक्त होईल जनी एक मंडळ त्रिकाल्या अभ्यासुनी फलप्राप्ती घेईजे आठवे अध्यायी सकळ कथन पाशुपतराय श्री राम दर्शन रणी मित्र राज जिंकोन केला प्रसन्न विद्येसी तो अध्याय नित्य गाता ऐकता आपुला सका देशावरता तो गृहासी येऊन भेटेल तत्वता चिंता व्यथा हरेल की नववे अध्यायी कथन गोरक्षाचा होऊनी जन्म उपरी सेवनी बद्रिकाश्रम विद्यार्णव झालासे तो अध्याय नित्य गाता ऐकता साधेल विद्या इच्छिल्या अर्था ब्रह्मज्ञान रसायन कविता 14 विद्या करून राहे दशमाध्यायीचे कथन त्रिदेशी मच्छिंद्रनंदन अंजनी सुता अर्थी पाठवून अर्ध किलो तळेचे पुरविले
एकांती वैसुनी अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरनंदन गैनी नाथाचा झाला जन्म खरदम पुतळा करता तो अध्याय करिता पठन स्त्रियांचे दोष जातील कपटपण मुले वाचतील होता जाण जगी संतती मिरवेल उपरी गृहद्रव्याच्या यज्ञात उदय पावला जालिंदरनाथ तो एकादशाध्याय पठन करता नित्य अग्निपीडा होईना आणि जयांचे धवळारा जात पूर्वीचा काही दोष असत तो जाऊनी संपत्ती विशेषाते संततीस भोगी लगी 12व्यात हे कथन जालिंदरे गुरु केला अत्रिनंदन उपरी कानिपाचा होऊन जन्म विटंबिले देवासी तो अध्याय करता पठन शोभना पावे कोणी देवता जाण क्षोभित असल्या होतील शमन शुभ सर्व त्यांची देती 13व्या अध्यायात मैनावती ते प्रसन्ननाथ होऊन गेले अचल सनाथ ब्रह्मारूपी आगळी तरी तो अध्याय करता पठन स्त्री हत्येचे दोष सगन त्यांचे होऊन सकळ निरसन उद्धरिल पूर्वजा 14ाध्यायी कथन गर्देत जालिंदर गोपीचंदाने स्त्री बोले घातले नेऊन गुप्त निशी माझारी तो अध्याय पठन करिता असेल बंद कारागृही व्यथा तरी त्याची होईल मुक्तता निर्दोष जनी वर्तेल 15 सुडाळ कथन कानिफा मारुतीचे युद्ध कंदन उपरी स्त्री राज्यात जाऊन आतिथ्य पूर्ण भोगिले तो अध्याय गाता ऐकता नित्य घरचे दारचे कल नित्य कृत्य शांती पाहुनी सर्व सुखांत निर्भयपणे नांदेल 16व्या अध्यायात कानिफा भेटला गोपीचंदाते तरी तो अध्याय वाचित्या नित्य दुःस्वप्नाते नाशिल 17ाध्यायी कथन जालिंदर काढला गर्तेतून उपरी नाथाची दीक्षा घेऊन गोपीचंद्य अर्चिला तोच अध्याय पठन करता योग साधील योग आचरता दुष्ट बुद्धी जाईल सर्वदा सुपंत पंथाला गेल तो 18ाध्यायी कथन बद्रिकाश्रमी गोपीचंद राहून तपपूर्ण भगिनी उठवून तीव्रपणे आचरला तो अध्याय नित्य पठन करता ब्रह्महत्या नासेल सर्वदा पूर्वज कुंभी पाकी असता सुटका होईल तयांची 19व्यात गोरक्षा कारण भेटला मारुती श्रीराम प्रीतीने तरी तो अध्याय करता पठन तया मोक्षार्थ साधेल का 20व्या अध्याय अद्भुत कथन श्री मच्छिंद्रा भेटीचे कारण गोरक्ष श्री राज्यात जाऊन स्नेह संपन्न झाला तो अध्याय पठन करता गोड लागले असेल अत्यंत वेळ तरी ती चेष्टा जाऊनी धड होऊनी प्रपंच आचरेल 21व्यात श्री राज्यातून मच्छिंद्रासी काढिले गोरक्षनंदने नाना परी बोधुनी मन दुष्टकर्माते निवटिले तो नित्याध्याय पठन करता नासेल बहुजन्मांची गोहत्या निष्कलंक होऊनी चित्ता तपोलोकी मिरवेल 22व्यात सोरटी ग्रामी गोरक्षमीननाथा मारोनी पुन्हा उठवला मंत्रे करोनी मच्छिंद्र मोहे करोनिया तरी तो अध्याय नित्य पठन करता पुत्रार्थिया पुत्र तत्वता तो होईल विद्यावंत विद्वज्जना मान्य की 23व्यात रसाळ कथन मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन सुवर्ण विटे करता सुवर्ण गर्भागिरी गेला असे आणि गेला तेथे उत्सव तरी तो अध्याय पठन नित्य भावे करिता घरी सुवर्ण नाव अखंड राहे भरोनी 24व्यात भरतरीनाथ जन्मोनी आला अवंतिकेत तरी तो अध्याय पठन करता नित्य बाळहत्या नासेल बाळहत्या जन्मांतरी तेने समस्त वाद होती नारी तरी ती नासेल संसारी सुखी होऊन बाळवाचे 25व्यात गंधर्व सुरतन रासव झाला शापे करून तरी तो अध्याय केल्या पठन शाप वचन बाधेन आणि मानवाविन दुसरा जन्म होणार नाही तया कारण आरोग्य काया पतिव्रता कामीन पुत्र गुणी होईल 26व्या अध्यायात गणगंधर्व झाला विक्रमसुत आणि विक्रम भरतरी सुत एक चित्त भेटी होऊन राहिले तो अध्याय करता पठन
गोत्र हत्या जाती नासून पोटी पाटी शत्रू संतान न राहे होनिया 27व्यात अद्भुत कथन राज्यपदी बैसला राव विक्रम भरतरी पिंगलेचे होणे लग्न दत्तानुग्रह लादला तरी तो अध्याय करता पटन पद्धतचित पावेल पूर्वास्थान गेली वस्तू पुनः परतोन सापडेल तयांची 28व्या अध्यायात पिंगले करता स्मशानात विरक्त होणे भरतरीनाथ पूर्णतपाचरला तो अध्याय करता श्रवण पठन त्या भाविकांचे होईल लग्न कांता लाभेल गुणवान सदारथ सेवेसी 29व्या अध्यायीचे चरित्र भरतरी होणे विरक्त पवित्र गोरक्षा सांगती अत्रे पुत्र गुरुनाथ पै केला तो अध्याय नित्य करिता पठन सुटेल क्षय रोगापासून आणि त्रितापांची वार्ता जाण कालत्रयी गळेना 30व्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ ते चरित्र पठन करता तस्करी दृष्टी बंधन होय 31व्यात चौरंगीनाथ तबा बैसला हिमालयात तरी तो अध्याय पडता कपट मंत्रण चालती 32व्यात सुगम कथन मच्छिंद्र त्रिविक्रम देही संचरोन 12 वर्ष राज्य करून रेवतीसी पुत्र दिदला त्या अध्यायाचे करता पठन आयुष्य असता देहा कारण गंडांतरे करू येतील विघ्ने आपोआप टळतील की 33व्यात गौरनंदन वीरभद्राचा घेऊन प्राण मच्छिंद्र शव स्वर्गाहून महीवरती उतरिले तरी देखता करता पठन धनुर्वाताचे निरसे विघ्न झालेल्या ते होता श्रवण पिढा हरेल तयांची 34व्यात रेवण जन्म होणे भेटला अत्रिनंदन सहज सिद्धी कळा धावून गेला से महाराजा तरी दिगता करता पठन जाणे कोणत्याही कार्या कारण तो सिद्धार्थ साधेल कार्य साधन यश घेऊन येईल तो 35व्यात पूर्ण कथन रेवण झाला विद्यावान दत्त कृपे स्वर्गी जाऊन बाळे आणले विप्राची तरी दिगता करता पठन महासिद्ध येईल उद्रा कारण 42 करुणी उद्धरण गातील आख्यान लोकपरी 36व्यात पूर्वगतः जन्म झाला वत्सिद्धनाथा अस्तिक ऋषी झाला त्राता तयाची मातेसी ती कथा करता श्रवण पठन सर्पऋषिक दंश जया कारण झाल्या विषयाचे उत्तीर्ण श्रवण केले अध्याय तो 37व्या अध्यायात नागनाथाशी गुरु झाला त्रिसुत उपरी विद्याबळे मच्छिंद्रनाथ जिंकिले भिडोनी ती कथा करता श्रवण पठन सदनान लागे कुशीलपण लागल्या त्याचे होईल बंधन विद्यावंत होनिया 38व्यात छरपडीचा जन्म होनी दत्तात्रय दीक्षा देऊन विद्ये माझी करुणी संपन्न तीर्थावळी धाडिला तरी दिगता सुरस श्रवण पठन होता त्यास हिवताप मथुरा नवज्वरास शांती होईल सर्वस्वी 39व्यात कथा चरपटीने जिंकेले अमरनाथा हरिहरादी देवा समजता स्वर्गी ख्याती लाविली तरी तो अध्याय करता पठन तो युद्धात आता तपोधन शस्त्रबाण पावन जय घेऊन येईल की यावरी 40व्यात कथन सर्वनाथा ते पाकशासन स्वर्गी नेवनी करी हवन विद्यार्थी रूपे अर्थ पुरवला तरी 40वा नित्यपठन करता लाभेल सर्व इच्छिल्या अर्था यशस्वी ऐश्वर्य योग्यता पुत्र पौत्रादी नांदेल 39 फलार्थ तोचे प्राप्त तदर्थम किम 40वा एक परीस की कामधेनु कल्पतरू गोरक्ष बोलतो वाचे करुण त्या ते असत्य मानिल जन जो निंदके ते दाविल निंदून तो अधिकारी विघ्नांचा इलोकी परलोकी राहणार नाही परमसुखी निर्वंश पावनी शेवटी वंशी पिचेल ग्रंथ निंदिता अगा हा ग्रंथ नवहे भक्ती सार आहे गोरक्षाचा किमियागार परिपालटोनी भाषांतर महाराष्ट्र अक्षरे देखिला म्हणून श्रोते हो भाविक जन
सोडून द्या की निंदा वचन विश्वासावर स्वार होऊन मोक्ष मुक्काम करा की. तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पहावा पठन करून हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे असते की. हे 40 मंत्र परोपकारी आहे तू दुःखाची करतील बोरी. तरी संग्रह करून उगलेची घरी ठेवा विश्वास धरून या 40 अध्यायात मंत्र यंत्र सुखकारक असती अति पवित्र. दुःख दैद्र हरण सर्वत्र गोरक्षकाने निर्मिले. पठन करता शर्मास्मिती जो अध्याय ज्या कार्याप्रती ते कार्य होईल निसंशय चित्ती. पठन करून पाहावे या उपरी वाचिता नये जरी. तरी संग्रह करून ठेवावा घरी नित्य वंदिता नमस्कारी. कार्यतांतची घडेल एक कुसुम झोकोनी वरती. चला म्हणावे मम कार्याप्रती नवनाथ वंदनी उक्ती नमस्कार करावा. ऐसा यांचा हे मार्ग करुणे पहावा चमत्कार सांग. नवनाथ ओढोनी अंग कार्य तुमचे करतील की. तरी असो विजय संपत्ती नांदो श्रोत्यांच्या गृहाप्रती. हुंडी सुत हेची प्रार्थी मालून हरिदेवाते. शके 1741 प्रमादी नाम ज्येष्ठ मास. शुक्ल पक्ष प्रतिपदेश ग्रंथ समाप्त झाला. तरी ओव्या सर्व नेमस्त 7,600 उपरी ऐसे दैदिप्यमंत्र. ओव्या मंत्र अस्तिया अध्याय वासवयान बनेल जासी. तरी अध्यायातील 21 पठन करुणी नाथ नामासी कार्यकाज करावे. असो आता बहुभाव श्रोते असोत चिरंजीव. ई लोकी परलोकी ठेव आनंदाचे होतसे. तरी समस्त नाथा ते धुंडी सुत मालो नरहरी हेची विनवित. की श्रोते असोत सुकृपंत सर्वर्धी सर्वदा. स्वस्ती श्री भक्तिकथा सार सम्मद गोरक्षकाव्य किमियागार. सदा परिशोत भाविक चतुर 400 गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शिवं भवतु श्रीरस्तु इति नवनाथ भक्तिसारंत संपूर्णं. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.